श्री विजयसिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव भूगोलशास्त्र व रसायनशास्त्र विभागामार्फत जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय वेबिनार साठी उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर मदन सूर्यवंशी, प्रमुख भूगोलशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा युनिव्हर्सिटी औरंगाबाद, आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर विजया चव्हाण, या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर बाळासाहेब जाधव, सर्व शिक्षक, शेतकरी, विद्यार्थी या सर्वांचे मी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करते। या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर बाळासाहेब जाधव सर यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। नमस्कार। श्री विजयसिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव आयोजित जागतिक मृदा दिनाच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते सन्माननीय डॉक्टर मदन सूर्यवंशी सर, हेड डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद, आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर विजया चव्हाण मॅडम, माझ्या सहकारी रेणुका पवार मॅडम, हेड डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, आपण सर्व शिक्षक, विद्यार्थी, संशोधक आणि शेतकरी मित्रांनो, आमच्या या महाविद्यालयामध्ये प्रथमच आम्ही जागतिक मृदा दिनाचं आयोजन करत आहोत। या मृदा दिनाचं आयोजन करत असताना एका बाजूला मला आनंदही होतोय आणि दुसऱ्या बाजूला दुःखही वाटतंय। आनंद या गोष्टीचा होतोय, आज मृदेचा ऱ्हास हा मोठ्या प्रमाणावरती होत आहे। याचे असणारा ऱ्हास किंवा मृदेविषयीची थोडीफार जनमानसामध्ये जाणीव करण्याच्या दृष्टीनं एक बांधिलकी मनामध्ये ठेवून ही जाणीव समाजामध्ये पोहोचवण्याचा हा श्री गणेशा आमच्या या दोन विभागांमार्फत आम्ही आज करत आहोत। या गोष्टीचा आनंद होतोय। मात्र दुसऱ्या बाजूला जगाबरोबर मधल्या असणाऱ्या ज्या मूलभूत साधन संपत्ती आहेत, अशा या मूलभूत साधन संपत्तीपैकी मृदा ही एक मूलभूत साधन संपत्ती आहे, ही प्रमुख साधन संपत्ती आहे। जर आपला असणारा मानवी जीवनाचा इतिहास जर आपण बघितला, या संस्कृती जर आपण आपली बघितली, तर आपल्या संस्कृतीचा उदय आणि विकास हा नद्यांच्या खोऱ्यांमध्ये झालेला आहे। त्या ठिकाणी उपलब्ध असणारी गाळाची मृदा आणि मुबलक पाण्याची उपलब्धता हा त्या पाठीमागचा प्रमुख कारण आहे। हळूहळू या संस्कृतीचा उदय आणि विकास जगभरामधल्या सर्व प्रदेशामध्ये पसरलेला आहे। जसजसा आमचा असणारा विकास होत गेला, तसतसा असणारा याच मातेचा अतिरेकी वापर आम्ही करायला लागलो। अतिरेकी वापर करण्यापाठीमागचं वेगळंच कारण आहे। आज जगाची लोकसंख्या प्रचंड दरानं वाढते आहे। ह्या वाढणाऱ्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज पूर्ण करण्याची क्षमता किंवा जबाबदारी या मृदेवरती आहे। मर्यादित कृषी असणाऱ्या क्षेत्रामधनं अधिकतम उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं अव्यातपणे आम्ही असणारा जो पाण्याचा वापर करू लागलेलो आहे, खताचा वापर आम्ही जो करू लागलेलो आहे, कीटकनाशक असतील, तणनाशक असतील, यासारख्या गोष्टींचा वापर आम्ही मोठ्या प्रमाणावरती करून अधिकतम उत्पादन घेण्यासाठी आमच्यात स्पर्धा निर्माण झालेली आहे। हीच स्पर्धा ही मृदेच्या मुळावरती गावा घालते। यासारख्या असणाऱ्या स्पर्धेमधनच हळूहळू असणारं शेती योग्य असणारं क्षेत्र हे कमी होऊ लागलेलं आहे। याचे जर उत्तम उदाहरणं बघायची असतील तर अप्पर कृष्णा बेसिन घ्या, अप्पर वारणा बेसिन घ्या, तर ह्या दोन्ही ठिकाणच्या असणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यामधली मृदा हजारो हेक्टर आज असणारी पडून असलेली दिसते। हीच भावना किंवा ही असणारी स्थिती इतरांपर्यंत पोहोचवण्याचं एक सर्वात चांगलं माध्यम म्हणून या असणाऱ्या जागतिक मृदा दिनाचं कारण ठरू शकते। याच असणाऱ्या कारणाच्या माध्यमामधनं आपल्याला इतर लोकांना मृदेविषयीची किंवा मृदेच्या संगोपनाची जाणीव करून आपल्याला देता येईल। हा असणाऱ्या या जागतिक मृदा दिनाच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश हा असला पाहिजे।
मित्रांनो, गेल्याच वर्षी आमच्या BA भाग 2 मधील विद्यार्थ्यांनी पेठवडगावच्या जवळच असणाऱ्या 1-1.5 किलोमीटर अंतरावरील लाटवडे गावातल्या मृदेचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या द्वारे जे निष्कर्ष काढण्यात आले त्यातला एकच निष्कर्ष तुमच्या समोर मांडू इच्छितो. पश्चिम दक्षिणेकडचं क्षेत्र सोडून उर्वरित सर्व क्षेत्रामधला असणारा जर पीएच आपण बघितला, ज्याला आपण सामू म्हणतो, हा सामू साधारणपणे 7.4 ते 8.2च्या दरम्यान आहे. ही असणारी आकडेवारी किंवा हा सामू एक गोष्ट निर्देशित करतो, ती म्हणजे या भागामधली असणारी जमीन हळूहळू क्षारयुक्त बनायला लागलेली आहे. यापैकी असणारं काही क्षेत्र 2-2.5 हेक्टरचं क्षेत्र ऑलरेडी आता क्षारपड बनले आहेच, पण त्याला लागून असणारं क्षेत्र हे क्षारपडच्या दृष्टीनं वाटचाल करू लागलेलं आहे. ज्या जमिनीमधून आज वेगवेगळ्या प्रकारचे हमखास उत्पादन आम्ही घेऊ शकतो, तीच जमीन भविष्यामध्ये नजीकच्या काळामध्ये जर क्षारपड निर्माण झाली तर त्याचे परिणामचा थोडाफार आपण विचार करणं अभिप्रेत आहे. हे असणारे मोजदाद केलेलं उदाहरण मी तुमच्या समोर मांडलं, तर दुसऱ्या बाजूला अगदी सहजपणे तुमच्याही लक्षात येईल अशी घटना मी एक तुम्हाला सांगतो. 5-10 वर्षापूर्वीचा जर कालखंड जर आपण घेतला, थोडा जरी पाऊस झाला तर याच असणाऱ्या पावसाला अनुसरून त्या प्रदेशामधनं मातीचा सुगंध हा दरवळत असायचा. पण जेव्हा आज हाच पाऊस पडतो त्यावेळी त्या मातीमधनं कोणत्याही प्रकारचा सुगंध किंवा दरवळ हा पसरत नाहीये. याचा अर्थ एकच, जी पूर्वी मृदा होती, ज्या मृदेची पूर्वीची नैसर्गिक जडणघडण होती, ती जडणघडण आज राहिलेली नाही आहे. मृदेमध्ये त्या बदल झालेला आहे, म्हणूनच तिचा असणारा सुगंध किंवा दरवळ आज आपल्याला येत नाहीये. मित्रांनो, मृदेचा ऱ्हास समजून घेण्याच्या दृष्टीने हे सगळ्यात चांगलं उदाहरण आपल्याला सांगता येईल किंवा हा अंदाज आपल्याला बांधता येईल. आज जगभरामधला हजारो हेक्टर क्षेत्र हे पुराच्या पाण्याबरोबर वाहून जातं. आज आपण शहरीकरणाकडे झुकलेलो आहोत. जगभरामधल्या अनेक शहरांचा विकास दिवसेंदिवस वाढावं लागलेला आहे, औद्योगिकरण होऊ लागलेलं आहे, आम्ही रस्त्यांचा विकास करू लागलेला आहे. परंतु हा विकास साधत असताना दुसऱ्या बाजूला ज्या घटकावरती आमचं एकूणच जीवन अवलंबून आहे, अशा घटकाकडे मात्र आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि तो सर्वात महत्वाचा जो घटक आहे किंवा सर्वात महत्वाची जी साधन संपत्ती आहे ती म्हणजे असणारी मृदा आहे. याच मृदेची काळजी घेणं आज आपल्याला क्रमप्राप्त आहे. जर आपण मृदेची काळजी जर नाही घेतली तर हीच माती आपल्याला मातीत मिसळल्याशिवाय राहणार नाही आहे. याचं भान मात्र आपण सर्वांनी बाळगून आणि या ठिकाणी प्रास्ताविक चला असणारा मी पूर्णविराम देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जाधव सर. यानंतर मी डॉक्टर दिनेश भंडारे सर यांना विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर मदन सूर्यवंशी यांची ओळख करून द्यावी. थँक्यू मॅडम. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या नॅशनल वेबिनारचे चीफ गेस्ट डॉक्टर सूर्यवंशी सर यांची ओळख करून देताना मला विशेष आनंद होत आहे. डॉक्टर मदनलाल विनायकराव सूर्यवंशी सर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद येथे हेड ऑफ जॉग्राफी डिपार्टमेंट म्हणून कार्यरत आहेत. याच कर्मभूमीमध्ये त्यांनी BA, MA व PhD डिग्री प्राप्त केलेली आहे. सरांचा 15 वर्षांचा मोठा टीचिंग एक्सपिरियन्स असून 12 वर्षांचा रिसर्च एक्सपिरियन्स आहे. त्यांनी टोटल 27 रिसर्च पेपर्स विविध इंटरनॅशनल, नॅशनल रिसर्च जर्नल्समध्ये पब्लिश केलेले असून वेगवेगळ्या 22 इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस व सेमिनारमध्ये रिसर्च पेपर्स प्रेझेंट केलेले आहेत. त्यांच्या गायडन्स अंडर टोटल 7 स्टुडंट्स PhD करत असून
एक स्टुडंट PhD अवॉर्ड झालेला आहे. सरांनी टोटल 45 ठिकाणी वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवर गेस्ट लेक्चर्स दिलेले आहेत. त्याचबरोबर सरांनी 2 युनिव्हर्सिटी लेवल रिसर्च प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेले आहेत. सर अनेक युनिव्हर्सिटी लेवल कमिटीजवर कार्यरत असून अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये BOS कमिटीवर सुद्धा ते कार्यरत आहेत. सरांचे नॅशनल रेडिओला 2 मार्गदर्शनपर कार्यक्रम झालेले आहेत. तर इंडियन सोसायटी ऑफ रिमोट सेन्सिंग डेहराडून व महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद पुणे यांचे ते लाईव्ह मेंबर आहेत. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे पुन्हा एकदा स्वागत करतो व माझे इंट्रोडक्शन संपवतो. थँक्यू. धन्यवाद भंडारे सर. आज जागतिक मृदा दिन आणि या दिनासाठी आपणाला एक चौरंगी व्यक्तिमत्व आज इथं लाभलेले आहेत. ते म्हणजे माननीय डॉक्टर मदन सूर्यवंशी सर, भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद यांना मी विनंती करते की त्यांनी मृदा जैव समस्या व आव्हाने या विषयावरती आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. Good morning, everyone. Today we are here assembled for the celebrate of World Soil Day. श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडल पेटवडगाव on the roof of Sri Vijay Singh Yadav College पेटवडगाव, तहसील हातकणंगले, district Kolhapur. In this college, Department of Geography and Department of Chemistry organize today's World Soil Day. For this function, here present respected principal of this college, Dr. Vijaya Chavan ma'am. Here present organizer and very respective and thorough personality in geography, Dr. D.S. Jadhav sir, head Department of Geography. Another organizer, Mrs. R.A. Pawar, Department of Chemistry, same college. All respected teacher in this college and all my younger geographer and chemist. Now we will be start our lecture. This lecture related to soil alive issue and challenges. That is the very important theme in the soil geography as well as chemistry. When we celebrate this World Soil Day, that we see what is the connectivity of the soil, what is the connect soil to our society, and soil is the major phenomena of the geography and chemistry research students as well as the undergraduate and PG students. Because of soil is the directly connect to our economical, social and cultural activities. यामध्ये आपण पाहत असताना जागतिक स्तरावर मृदा दिवस साजरा करण्याची संधी या ठिकाणी महाविद्यालयाने आपल्या सर्वांना दिली, त्याबद्दल महाविद्यालयाचं खूप खूप अभिनंदन. महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभाग आणि रसायनशास्त्र विभाग यांच्या समन्वयाने या ठिकाणी आयोजित या आंतरराष्ट्रीय मृदा दिनानिमित्त सर्वांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो. महाविद्यालयाच्या प्राचार्या चव्हाण मॅडम, जाधव सर यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचेही प्रथमतः मी आभार मानून माझ्या विषयाकडे मी वळतो. आज आपण पाहतो आहोत, प्रथमतः महाराष्ट्रापासून आपण जरी सुरुवात केली
तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश असे एक भौगोलिक विभाग ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस प्रत्येक विभागाची वेगवेगळी भौगोलिक वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. मग ही वैशिष्ट्ये भौगोलिक आहेत, सांस्कृतिक आहेत, सामाजिक आहेत, राजकीय आहेत, भाषेनुसार सुद्धा या ठिकाणी विभिन्नता आहे. परंतु यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट की कुठलीही संस्कृती, कुठलीही भाषा, कुठलाही विषय मातीशी नाती जोडून असेल तर त्या विषयाला, त्या सामाजिक सांस्कृतिक घटकाला विशेष व महत्व या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे मित्र हो, की मृदा म्हणजे एक जिवंत अशा प्रकारचा नैसर्गिक घटक आहे ज्यामध्ये करोडो वेगवेगळ्या प्रकारची सजीव त्या ठिकाणी आपलं अस्तित्व मांडून बसलेले आहेत. त्यामध्ये मानव सुद्धा एक त्याचाच ज्याला आपण उपभोक्ता म्हणतो, बेनिफिशरी म्हणतो, तो त्या ठिकाणी आहे. मानवाने मृदेच्या वेगवेगळ्या भागांचा अभ्यास करून मानवी जीवनासाठी असणाऱ्या सुविधा, मानवी जीवनाच्या सुविधेमध्ये त्याचा वापर करून मुख्यत्वे करून त्या मृदेपासून कशा पद्धतीनं आपल्याला अन्न तयार करता येईल यासाठी प्राचीन काळापासून त्याने अनेक संशोधनं यामध्ये केली. आता या संशोधनामध्ये जर आपण पाहिलं तर मानव आणि मानवाच्या प्रजातीपासून असणाऱ्या मानवाच्या गरजामधील अन्न हा एक सर्वात महत्वाचा घटक आपल्याला या मृदेनं दिला. तेव्हापासून ते आजपर्यंत आपण जर पाहिलं तर जागतिक स्तरावर देखील वेगवेगळ्या देशांमध्ये हा दिवस साजरा करण्याचं कारणच असं की आपल्या सर्वांचं अन्न मिळण्याचा सर्वात मोठा स्रोत म्हणून आपण मृदेकडे बघतो. मग मृदा म्हणजे फक्त मानवाच्याच हिस्स्याची आहे का, मानवाचंच त्यावरती नियंत्रण आहे का, किंवा मानवच त्याचा स्वामी आहे का, तर नव्हे. भूतलावर जितके काही सजीव आहेत त्या सर्व सजीवांचा समावेश, सर्व सजीवांचा सामावून घेण्याची क्षमता मृदेमध्ये आहे. आपण बरेचदा म्हणतो की मानव जन्मतो आणि मातीमध्ये जाऊन संपतो, म्हणजे पुन्हा प्रत्येक सजीवांची मातीमध्ये रूपांतर होतं आणि तो एक ह्युमस किंवा एक अशा प्रकारचं कंपोजिशन तयार करतो की अनेक कृमीपासून बनलेलं ते कंपोजिशन त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. या ठिकाणी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या विशेष सॉइल डे साठी वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचा जर आपण अभ्यास केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी आणि याही वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक भागामधल्या जमिनी वाहून गेल्या. बहुतांशी वेळेस आपण पाहतो की पूर आला आणि पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली, मग ते आर्थिक असेल, सामाजिक असेल. परंतु मृदेची झालेली झीज, ज्या ठिकाणी मृदा वाहून गेली अशा भागामध्ये जर आपण अभ्यास केला तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी होतं. कारण आपण वेगवेगळ्या विषयामध्ये अभ्यासत असताना पाहतो की 1 इंच मृदा तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा काळ त्या ठिकाणी जावा लागतो. मग अशा प्रकारच्या सजीव मृदेचं संगोपन करण्याची जबाबदारी तुमच्यावर आणि आमच्यावर आज आलेली आपल्याला दिसून येते. आता आपण मूळ विषयाकडे जात असताना पहिल्यांदा मृदा म्हणजे काय या संदर्भात सुद्धा आपल्याला चर्चा करावी लागेल. आता यामध्ये सॉइल इज द मिक्सचर ऑफ रॉक डेब्रिज अँड ऑर्गॅनिक मटेरियल, ज्याला आपण काय म्हणतो खडक आणि खडकाच्या वेगवेगळ्या मिश्रणापासून तयार झालेला एक भुगा किंवा बारीक बारीक सेंद्रिय घटक हे भूपृष्ठाच्या अवतीभोवती किंवा भूपृष्ठावर असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये जर आपण पाहिलं तर या खडकापासून एखादी मृदा तयार करण्यासाठी काही महत्वाचे घटक या ठिकाणी आहेत, ज्याला आपण काय म्हणतो की क्लायमेटिक एलिमेंट्स. त्यामध्ये सर्वसामान्यपणे ऊन, वारा, पाऊस असे 3 शब्द आपण वापरतो. ऍक्च्युअल ऊन, वारा, पाऊस हे तिन्ही घटक केमिकल कंपाऊंडने बनलेले त्या ठिकाणी आहेत. वारा म्हणजे एका कमी दाबाकडून जास्त दाबाकडे, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे एरोजन तयार करतो,
विदारण तयार करतो. पाऊस आहे किंवा उष्णता आहे, या दोघांमुळे सुद्धा आकुंचन आणि प्रसरण या दोन प्रक्रिया खडकामध्ये घडत असल्यामुळे अशा खडकामध्ये जे कमकुवत खडक आहेत त्यावरती अशा घटकांचा परिणाम होऊन त्यापासून पहिल्यांदा खडकावरती एक पापुंद्रा तयार होतो आणि कालांतराने तो पापुंद्रा वाऱ्याच्या वेगाने वाहत जाऊन त्या ठिकाणी सूक्ष्म कणामध्ये त्याचं रूपांतर होतं. त्याला काही वेळेस आपण सँड म्हणू शकतो. तर त्याला कालांतराने त्यापासून माती सुद्धा त्या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसून येते. आता याच नंतर आणखी काही महत्वाचे घटक आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आज आपण इकॉनॉमिकली जर पाहिला तर तो म्हणजे मिनरल्स. अनेक खनिजांची आज आपल्याला गरज आहे. इवन आपण पाहतो की आज अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या मिनरल्स मध्ये सोन्याचा जरी विचार केलं, सोनं सुद्धा आपल्याला मृदेमधून त्या ठिकाणी अवगत होतं. त्यामुळे मृदा ही कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या प्रकारचे त्या मृदेमध्ये खनिज आहेत, याचा सुद्धा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करणं आवश्यक आहे. दुसरं, ह्युमस हे प्रत्येक वनस्पतीचं अन्न म्हणून मृदेमध्ये निर्माण होतं आणि मृदा यावरतीच खूप मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या फायद्याची झालेली आपल्याला दिसून येतं. दुसरं एक महत्वाचं आहे, मृदा आणि पाणी हे नैसर्गिक अतिशय योग्य आणि मानवी जीवनासाठी अतिशय उपकारक अशा प्रकारची जोडी, जी की मानवाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचा सर्वात महत्वाचा कणा म्हणून आपण याकडे पाहतो. एकंदर जर पाहिलं, माती म्हणजे एखाद्या प्राथमिक खडकापासून तयार झालेला भुगा कालांतराने वाऱ्याच्या वेगाने, उष्णतेने आणि पावसाचा झालेला परिणाम यामुळे तयार झालेली जी काही एक नैसर्गिक परिस्थिती आहे त्याला आपण मृदा म्हणू शकतो. लहान लहान कंकर असो किंवा अतिशय स्फटिका असो, यापासून सुद्धा तयार झालेला चुरा हा आपल्याला मृदेमध्ये गणता येऊ शकतो. आता या ठिकाणी आपल्याला एक लिथोग्राफ त्या ठिकाणी दिसतो आहे. आता हा उभा काप जो आहे यामध्ये A, B आणि C अशा आणि D 4 प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. सर्वात वरती तुम्हाला दिसेल एक ज्याला आपण काय म्हणतो ग्रास, गवत तुम्हाला दिसेल. त्याच्या खाली जो आहे तो आहे ह्युमस, जो कुठल्याही पिकाला किंवा कोणत्याही पीक वाढीसाठी एक उपयुक्त अशा प्रकारचं अन्नघटक निर्माण करणारा मृदेमधील हा भाग आहे. दुसरं जे आहे ज्याला आपण म्हणतो टोपोसॉइल. टोपोसॉइल मध्ये ह्युमस आणि खनिज या दोनचं मिश्रण असतं. या मिश्रणामध्ये ज्यावेळेस एखाद्या वनस्पतीच्या मुळा खोलवर जातात आणि त्या मुळांना आवश्यक असणारे अन्नद्रव्य जे आहेत हे या भागामध्ये विपुल प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला मिळत असलेले दिसून येतात. त्याला आपण काय म्हणतो टॉप सॉइल. त्यानंतर जो बी आहे या ओरिजिन मधला तो आहे पुअर इन ह्युमस, रिच इन मिनरल्स. बरेच ह्युमस हे वेगवेगळ्या खनिजामध्ये सुद्धा मिक्स झालेले दिसून येतात, ज्याचा प्रत्यक्ष जर आपण पाहिला तरी वनस्पतीला फायदा होतो. बरेचदा अशा ठिकाणी मॉइश्चर किंवा डायरेक्ट पाण्याच्या स्वरूपामध्ये पाण्याचं संचयन होण्याचे स्तर म्हणून सुद्धा आपण याकडे पाहतो. त्यानंतर आहे रॉक फ्रेगमेंट. यामध्ये सुद्धा आपल्याला प्लांट फॉर अॅनिमलच्या लाईफसाठी सुद्धा याचा वापर झालेला दिसून येतो. शेवटी आहे बेडरॉक. कुठलाही बेडरॉक, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे बेसॉल्ट खडक हा बेडरॉक म्हणून आपण पाहतो, ज्याला आपण मदर रॉक म्हणतो. या बेडरॉक वरून तयार झालेली जी मृदा आहे त्याचा रंग सुद्धा तसा असतो. आपल्याकडे बेसॉल्ट हा काळ्या रंगाचा आहे, तर काळी कस्तार जमीन आपल्या भागामध्ये दिसून येते किंवा महाराष्ट्रातल्या किंवा शक्यतो डेक्कन प्लॅटोवरती अशा प्रकारच्या मृदेचं आपल्याला आच्छादन असलेलं दिसतं. तसंच जर आपण उत्तर भारतामध्ये गेलात तर त्यामध्ये राजस्थान आहे, पंजाब, हरियाणा, दिल्ली या भागामध्ये असणारा जो काही पॅरेंट्स रॉक आहे, बेड रॉक आहे, हा लालसर तपकिरी रंगाचा असल्यामुळे त्या ठिकाणी मृदा सुद्धा त्याच रंगाची तयार झालेली आपल्याला दिसून येते. सर्वसामान्यपणे मृदेचे काही प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासतो आणि त्याचबरोबर इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च जे आहे यांनी सुद्धा 8 मुख्य प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये ॲल्युअल सॉइल,
ब्लॅक सॉइल, रेड सॉइल, लॅटराइट सॉइल, डेझर्ट सॉइल, माउंटेन सॉइल, सॅलिन अँड अल्काइन सॉइल, पेटी अँड मार्शी सॉइल. या मुख्य अशा प्रकारच्या मृदेचे प्रकार आहेत. महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर सध्या सॅलिन अँड अल्काइन सॉइल म्हणजे ॲल्युअल सॉइलचं सॅलिन अँड अल्काइन सॉइल मध्ये खूप मोठ्या प्रमाणात रूपांतर होत आहे. त्यासाठी काय कारणीभूत आहे तर त्या ठिकाणी असणारं मानवी जीवन ज्या पद्धतीची या क्रिया करतं त्या क्रियेमधली सगळ्यात महत्वाची क्रिया म्हणजे कृषी. या कृषीमध्ये सातत्याने पाण्याचा वापर, सातत्याने अति खत, सातत्याने अति कीटकनाशकांचा वापर आणि तेच ती पिकं सतत घेत असल्यामुळे त्या जमिनी खारट किंवा ज्याला आपण अल्कधर्मी होत चाललेले आहेत असं या ठिकाणी म्हणू शकतो. मग यासाठी आपल्याला पर्याय काय आहेत, उपाय काय आहेत, तर या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की कुठल्याही प्रकारच्या पीक पद्धतीमध्ये आपल्याला पीक पालट हे अत्यंत आवश्यक आहे. पीक पालटीमुळे काय होतं की जमिनीमधून तेच घटक, फॉर एक्झाम्पल नत्र, स्फुरद, पालाश हे 3 मुख्य घटक आहेत. यामधलं नत्राचं प्रमाण हे कुठल्याही पिकासाठी अतिशय उपयुक्त आहे किंवा पीक हिरवेगार तजेलदार राहण्यासाठी आपण नत्राचा वापर मोठ्या प्रमाणात करत असलेला दिसतो. सामान्यपणे जर आपण विचार केला तर या ठिकाणी नत्र हे पिकाला जरी वाढण्यासाठी उपयुक्त असलं तरी स्फुरद आणि पालाश हे एखाद्या पिकाच्या मध्ये कंटेंट वाढवणे किंवा फळ असेल तर फळाचा आकार वाढवणे, त्यामधला गर वाढवणे, ऊस असेल तर ऊसाची जाडी वाढवणे किंवा त्यामध्ये असणारी रिकव्हरी वाढवण्यासाठी सुद्धा हे महत्वाचे घटक आहेत. हे इतकंच नव्हे तर या ठिकाणी 16 वेगवेगळे मूलद्रव्य मृदेमध्ये असले पाहिजेत जे की मृदा हे चांगल्या प्रकारचा पीएच निर्माण करून ठेवू शकेल यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पीक पालट करून वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचं आपल्याला उत्पन्न घेणं गरजेचं आहे. मोनोकल्चर ज्याला म्हणतो, एक पीक पद्धत ही भविष्यामध्ये नाहीशी करावी लागेल. सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या पिकाचे पॅटर्न आपल्याला बदलावे लागतील. फॉर एक्झाम्पल मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर मागच्या 10 वर्षामध्ये मराठवाडा हा आत्महत्येसाठी प्रसिद्ध होता. सातत्याने शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करायचे, परंतु कालांतराने शेतकरी किंवा कृषी विद्यापीठांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सल्ल्यांनी लोकांनी शेतीच्या पद्धतीमध्ये बदल केला आणि त्या ठिकाणी कॉटन ऐवजी सोयाबीनचं उत्पादन त्यांनी घेण्यास सुरुवात केलं. म्हणजे कपाशी पासून उत्पन्न घेणं थांबवून सोयाबीन सारख्या पिकाकडे ते वळले आणि आज शेतकरी आत्महत्येचा दर हा आपल्याला कमी झालेला दिसून येतो. एकंदर मृदा ही मानवी जीवनाच्या आर्थिक आणि सामाजिक बदलामध्ये सुद्धा महत्वाचा बदल करते. एक छोटंसं लँड यूज क्लासिफिकेशन आपण भारतभराचं जर पाहिलं तर भारताच्या एकूण जमिनीपैकी 50% एरिया अवेलेबल फॉर ऍग्रिकल्चर म्हणून ओळखला जातो. शेतीसाठी उपयुक्त अशा प्रकारचं ज्याला सरफेस किंवा भूपृष्ठ म्हणतो त्यामध्ये सुद्धा शेती योग्य जमीन असून देखील त्यातली बहुतांशी जमीन फॉलो लँड ज्याला आपण पडीक जमीन म्हणतो त्यामध्ये ती येते. त्याचबरोबर त्यामधले 60% एरिया अंडर एरिड अँड सेमी ऍरिड रिजन त्यामध्ये येतो. 65% एरिया अंडर रेनफेड कल्टिवेशन मध्ये येतं. 66% स्मॉल अँड मार्जिनल लँड होल्डर मध्ये जातं. याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे ज्याला आपण स्मॉल अँड मार्जिनल लँड होल्डर असं म्हणतो. आता यामध्ये सुद्धा सॉइल इरोजन ज्याला आपण मृदेचं झीज म्हणतो, त्यानंतर डिप्लिटेशन ऑफ वॉटर टेबल, सॅलिनिटी, त्याचबरोबर सी वॉटर इनग्रेस या घटकांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. आताच आपण सॅलिन वॉटर आणि वॉटर लॅगिंग एरिया या 2 घटकांचा अभ्यास केला तर या ठिकाणी आता 21.80% सॅलिन अँड 19.62% ऑफ वॉटर लॉगड एरिया यामध्ये या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो. हे एक जनरल लँड यूज मृदेचा आपल्याला दिसून येतो. आता आपण चर्चा केल्याप्रमाणे नायट्रोजन डिफिशियन्सी इन सॉइल हा एक महत्वाचा घटक शेतीमध्ये खूप सातत्याने चर्चेला जातो. आता यामध्ये पहा की
हायर नायट्रोजन टू कंझम्पशन क्रॉप लाईक अ कॉटन, कस्टर, मेज अँड ज्वार या पिकांना याचं प्रमाण त्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर कार्बन आणि नायट्रोजन याचा रेशो सुद्धा महत्वाचा आहे. लो यूज ऑफ ऑर्गॅनिक मॅनर्स हे सुद्धा खूप मोठं ऑब्स्टिकल या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. लो फर्टिलायझर यूज इफिशियन्सी. त्याच नंतर मायक्रोन्यूट्रिएंट जे आहेत, खऱ्या अर्थाने मृदेमधला सगळ्यात मेजर जो भाग आहे तो म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंटचा. मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी इन कॉटन, ग्राउंडनट अँड व्हेजिटेबल एरिया. बऱ्याच म्हणजे आपण पाहतो की कॉटन आहे म्हणण्यापेक्षा कपासी, भुईमुग असेल आणि भाजीपाल्याच्या याच्यामध्ये याची कमतरता असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे नत्र स्फुरद पालाश ज्याला आपण NPK म्हणतो, आता या फर्टिलायझरचा वापर या ठिकाणी केला पाहिजे अशाही प्रकारचे काही सजेशन्स आहेत. दुसरा आहे सेंद्रिय शेती हा प्रकार. सेंद्रिय शेती प्रकार पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जरी चालू असला तरी या भागामध्ये खूप आणि वेगळ्या पद्धतीची मांडणी करून आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा शेतीचा अभ्यास करता आला पाहिजे किंवा शेती केली जाते या दुमत नाही, परंतु सेंद्रिय शेतीसाठी कशा प्रकारची चालना मिळते हे सुद्धा एक महत्वाचं कारण या ठिकाणी आहे. परवाच एक न्यूज त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरची होती. त्यामध्ये सर्वसामान्यपणे जर आपण पाहिलं तर अमेरिका असेल किंवा युरोपियन देशांमध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान असेल, इव्हन चायना असेल, आफ्रिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या देशामधून सर्वात मोठा सेंद्रिय फळ असेल, भाजीपाला असेल या घटकांचा पुरवठा या देशांना होतो. म्हणजे भारतामध्ये सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले वेगवेगळे जे काही फळं आहेत किंवा उत्पन्न आहे हे सगळं कुठं जातं? युरोपियन देशांमध्ये जातं. कारण अशा प्रकारचे सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या फळांचं उत्पादन एकरी हे कमी असू शकतं आणि उत्पादन खर्च हा जास्त असतो. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला की त्याच्या प्रमाणामध्ये त्याला बाजारभाव हवा असतो आणि हा बाजारभाव भारताच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला सहजासहजी मिळत नाही. म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया अनेक परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन भारतातल्या केळी, द्राक्षे, कॉफी, चहा अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्या, फुलं हे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किंवा युरोपियन देशामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात विकले गेलेले दिसतात. त्याचंच प्रमाण भारतामधल्या जर आपण लोकल मार्केटचा जर विचार केला तर सेंद्रिय मार्केटसाठीचे सेंटर आजही मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. जसं कुठल्याही देशामध्ये एखाद्या घटनेला किंवा एखाद्या विशिष्ट अशा प्रकारच्या मागणीचा अभ्यास करून ती मागणी आपल्याला परिपूर्ण कसं करता येईल यासाठी प्रयत्न करणारा एक वर्ग त्या ठिकाणी सक्रिय असला पाहिजे आणि या माध्यमातूनच आपल्याला सेंद्रिय शेती आणि त्यामधून निघालेल्या घटकांना एक बाजारपेठ मिळवून देता येऊ शकते. पुढे एक सांगता असं आपल्याला येईल की प्रेझेंट वर्क यावरती काय चालू आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर भारत सरकारचा एक महत्वाचा अशा प्रकारचा प्रयोग आहे तो म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड. भारतातल्या जवळपास 42.39 लाख लोकांना पहिल्या फेजमध्ये या ठिकाणी याचं वाटप झालं. तर दुसरं जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला 13.05 जवळपास इतक्या लोकांना या ठिकाणी हे कार्ड त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. दुसरं, भारतामधील 3280 गावांचा मायक्रोन्यूट्रंट मॅप काढून तयार झालेला आहे. हे सर्व मॅप एखाद्या गावातल्या शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेले आपल्याला दिसून येतात. या संदर्भातल्या आपल्याला सविस्तर माहिती भारतभरावरची जर पाहायची असेल तर ऑनलाईन ऍक्सेसिबिलिटीसाठी ई-किरण नावाची लिंक आहे, यावरून सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती घेता येऊ शकते. आणखी काय तर जवळपास 102 सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीज ज्या सातत्याने सक्रियपणे काम करतात त्या सुद्धा या ठिकाणी उपलब्ध असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर कंपोजिट युनिट, त्याचबरोबर शुगर कोऑपरेटिव्ह सोसायटीज जे आहेत या माध्यमातून सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे कार्ड आणि सॉइल टेस्टिंग करून त्या ठिकाणी दिली गेलेली दिसून येते. पुढे जर आपण पाहिलं तर अवेअरनेस मध्ये काय आहे की अवेअरनेस कॅम्पेनिंग फॉर बॅलन्स यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर.
एक बऱ्याच गोष्टीला कनेक्ट करणारा हा विषय आहे. अवेअरनेस कॅम्पेनिंग फॉर द बॅलन्स यूज ऑफ द केमिकल फर्टिलायझर. आता बॅलन्स यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर हा वर्ड वापरण्याचा उद्देशच असा आहे की याचा जरा थोडासा इतिहास जर आपण पाहिलं तर 60 ते 67 मध्ये भारतामध्ये जी काही ग्रीन रिव्होल्युशन झाली, हरित क्रांती झाली, या हरित क्रांतीपासून भारतामध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या पिकाच्या जाती, त्याचबरोबर त्या पिकाला लागणारं जे केमिकल फर्टिलायझर आहे याचा अतिवापर, त्याचबरोबर पेस्टिसाइड्स कीटकनाशकांचा वापर सुद्धा या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाला. आणि त्याचं झालं असं की मग पंजाब असेल, हरियाणा असेल किंवा मग तामिळनाडूमध्ये असणारी भात शेती असेल, महाराष्ट्रामध्ये आता तुमचा कोल्हापूर जिल्ह्यामधला काही भाग असेल, अशा भागामध्ये सॅलिन सॉइल त्या ठिकाणी तयार व्हायला लागली. कारण अनेक वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त केमिकल फर्टिलायझरचा वापर केल्यामुळे या भागामध्ये असणाऱ्या जमिनीचा सामू किंवा पीएच हा अतिशय कमी होऊ लागला आणि त्यामुळे या भागामध्ये आपल्याला अपेक्षित असणारं पिकाचं उत्पन्न जे आहे ते सहजासहजी त्या ठिकाणी उपलब्ध होत नव्हतं. नंतर जर आपण पाहिलं तर अलीकडच्या या काळामध्ये आपण पाहतो की मानवी शरीरावरती सुद्धा एक केमिकल फर्टिलायझरचा परिणाम होतो आणि या परिणामामधूनच काही असह्य अशा प्रकारचे आजार तयार होतात. फॉर एक्झाम्पल पंजाबमधील भटिंडा नावाचा जिल्हा जो आहे या ठिकाणी फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड्स यांच्या अतिवापरामुळे त्या ठिकाणी त्या पिकावरती त्याचा परिणाम झाला. जसं एक उदाहरण म्हणून आपल्याकडे आता सांगता येईल की आपल्याकडे बरेच अशी कीटकनाशक आहेत की ते एखाद्या पालेभाज्यावर असेल किंवा एखाद्या पिकावर जर स्प्रे केली, फवारली तर ती आंतरप्रवाही आहेत. ते पान, देठ, फूल किंवा फळ या माध्यमातून आत शोषून घेतलं जातं आणि अंतर्गत भागामध्ये एक प्रोटेक्शन तयार केलं जातं, ज्यावरती कुठल्याही प्रकारची कीड किंवा कुठल्याही प्रकारची बुरशी किंवा कुठल्याही प्रकारचा नैसर्गिक डिसीज, नॅचरल डिसीज त्या ठिकाणी थांबू शकत नाही किंवा वाढू शकत नाही. म्हणून आज आपण पाहतो तर भेंडी आहे, वांगी आहेत, यावरती आज मोठ्या प्रमाणात या पेस्टिसाइड्सचा वापर होत असलेला आपल्याला दिसतो. आणि हे पेस्टिसाइड्स आपल्या शरीरामध्ये गेल्यामुळे आपल्याला काही ॲबनॉर्मल अशा प्रकारचे आजार जसं कॅन्सर आहे, हा कॅन्सर हळूहळू ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्प्रेड होत असताना आपल्याला दिसतो. याची पाळंमुळं कुठेतरी आपल्याला या फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडशी कनेक्ट असलेले दिसून येतात. दुसरं एक महत्वाचं आहे की 2 मोबाईल सॉइल टेस्टिंग व्हॅन सुद्धा आता आपल्या हल्ली महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरत असलेले दिसून येतात. त्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी सॉइलच्या बाबतीमधली माहिती आणि त्याची प्रत सांगण्यासाठी शेतकऱ्याला त्याचा उपयोग होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण जर पाहिलं तर लँड अँड सॉइल याच्यामध्ये केमिकल्स काय आहेत किंवा पोल्युशन कसं होतं हे सुद्धा या ठिकाणी आपण थोडंसं पाहू. Pollution remain a massive challenges, threats to the intensify as a result of the rising consumption, living standard and the population growth. Pollutant including human-made chemical and the emissions at the domestic industrial waste streams are the impairing air, water, fresh and marine and soil quality. World Health Organization estimate in 2012, 23% of the deaths worldwide, 12.6 million people are due to the environmental causes. That is a very important data of the provide to the WHO. WHO say in the world 20% of the death worldwide that is the cause of environmental issues. They're including so many elements, and one of the cause is there land and soil pollution. That is the very important. That is the direct connect to the human body and human disease. So because of environmental issue is the major cause of death of humans here. Middle income countries bear the brunt of the pollution related the illness, with the
appropriate impact on the basically on children. In this world map show number of deaths in 2012 attributes in environmental factors by World Health Organization. We see there focus on 3.8 million deaths in Southeast Asia. There is the Bangladesh, Myanmar, India, Pakistan, even South China. This area cover that issue. त्यानंतर आपण जर आपण पाहिलं तर सॉइल पोल्युशन रेझोल्युशन हा एक महत्वाचा घटक या ठिकाणी आहे. एकंदर जर आपण पाहिलं तर मृदा हा सर्व घटकांचा बेस असलेला आपल्याला दिसून येतं. आता हा बेस कसा आहे, कोणता घटक कशाशी कसं कनेक्ट झाला आहे हे सुद्धा आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये एन्व्हायरमेंट अँड हेल्थ, पर्यावरण आणि मानवी आरोग्य ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या की या माध्यमातून आपल्याला समोर लक्षात येऊ शकतात, ज्याचा कनेक्टिव्हिटी डायरेक्टली आपला पर्यावरणाची आणि पर्यावरणाचा मानवी शरीराशी असलेला आपल्याला दिसून येतो. पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आज ज्याला आपण काय म्हणतो हॅझर्ड्स पाहतो, त्या हॅझर्ड्समुळे मोठ्या प्रमाणात हानी सुद्धा होत असलेली आपल्याला दिसून येते. जसं एक कोल्हापूरमध्ये मागच्या वर्षी आलेला जो पूर आहे, या पुरामध्ये अनेक बायोडायव्हर्सिटी नाहीशा झाल्या. मग ते प्राणी असतील, पक्षी असतील, मानव असेल, मानवाच्या वेगवेगळ्या जे काही इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी असतील, या सर्व ऍक्टिव्हिटी याला कनेक्ट असणारं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते सुद्धा या ठिकाणी नाहीसं झालेलं आपल्याला दिसून येतं. आता या माध्यमातून हे पोल्युशन जे काही आहे, हे पोल्युशनला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा करण्याची गरज या ठिकाणी आहे. त्यामुळे या ठिकाणी एक इनोव्हेशन नावाचा पॉइंट दिलेला आहे. आपल्याला सॉइल पोल्युशन थांबवण्यासाठी काही नाविन्यपूर्ण अशा प्रकारचे प्रयोग समोर आणले पाहिजेत, ज्या प्रयोगाच्या माध्यमातून सामान्य जे काही घटक आहेत त्या सर्व घटकांना या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची माहिती, एक वेगळ्या प्रकारचा बदल त्या माध्यमातून कसा करता येऊ शकतो हे सुद्धा आपल्याला साध्य करता आलं पाहिजे. मृदा फक्त शेतीसाठी, मृदा फक्त मानवी वसाहतीसाठी इतकंच याचा उपयोग न करता मृदा हा एक नैसर्गिक घटक आहे आणि पृथ्वीवर असणाऱ्या सर्व सजीवांचा यावरती एक विशेष अशा प्रकारचा ज्याला आपण हक्क म्हणतो तो सुद्धा या ठिकाणी असलेला आपल्याला सांगता आला पाहिजे. अनदर इज व्हेरी इम्पॉर्टंट इज द सस्टेनेबल कंझम्पशन अँड द प्रोडक्शन. सो मेनी एलिमेंट्स हिअर वी विल बी फोकस. फॉर एक्झाम्पल मराईन लिटर अँड द मायक्रोप्लास्टिक. समुद्रामध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिक जातात आणि ते त्या ठिकाणी असणाऱ्या ज्याला आपण काय म्हणतो की सी फूड्स आहेत किंवा त्या ठिकाणी असणारे वेगवेगळ्या प्रकारचे समुद्रामधील जीव असतील यांच्यासाठी सुद्धा एक धोका बनत चाललेला आपल्याला दिसून येतो. दुसरा आहे ग्लोबल एन्व्हायरमेंट मॉनिटरिंग सिस्टीम. या मॉनिटरिंग सिस्टीम मध्ये आपण जर विचार केला तर ग्लोबल एन्व्हायरमेंटचा अभ्यास करत असताना त्याच्यासाठीच्या कंट्रोल करण्यासाठीच्या जे काही बॉडीज आहेत यामध्ये सुद्धा आपल्याला सॉइल पोल्युशन हा घटक त्याला कनेक्ट झालेला दिसून येतो. पुढे एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे केमिकल अँड वेस्ट. प्रत्येकाच्या घरामधून जाणारा कचरा असेल किंवा प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही कंपन्या आहेत यामध्ये सगळ्यात हॅझर्डस ज्याला आपण म्हणतो केमिकल फॅक्टरीज जे आहेत त्यामधून बाहेर पडणारा जो काही कचरा आहे किंवा रासायनिक द्रव आहेत हे मृदेमध्ये मिसळतात आणि मृदेमध्ये असणाऱ्या सजीवांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या सर्व घटकांमध्ये मानवी जीवन आणि मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पैलूमध्ये मृदा ही मध्यवर्ती राहिलेली आहे. मृदेपासून आपण जर पाहिलं तर अन्न हा आपला महत्वाचा घटक आहे, परंतु मृदेसाठी सुद्धा किंवा मृदा बळकट राहण्यासाठी सुद्धा काही अन्नाची गरज आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांची गरज आहे, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागतं. मृदेमध्ये पोल्युशन वाढतं त्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे वॉटर पोल्युशन. मृदा आणि पाणी हे दोन्हीही घटक एकमेकाशी कनेक्ट आहेत. आणखी एक मानलं जातं की आपण फिल्टर पाहतो, घरामध्ये फिल्टर्ड पाणी आपण पितो, परंतु जगामधला सगळ्यात नैसर्गिक फिल्टर जर कोणता असेल तर तो म्हणजे मृदा आहे.
मृदेच्या वरती किंवा सरफेसवर पडलेलं पावसाचं पाणी ज्यावेळेस पर्क्युलेट होतं, जमिनीमध्ये साचलं जातं, वेगवेगळ्या प्रकारच्या मृदेच्या स्तरामधून ते अंतर्गत भागामध्ये भूमिगत पाण्याच्या स्वरूपामध्ये राहतं. अशा वेळेस हे ग्राउंड वॉटर एक प्युअर ग्राउंड वॉटर म्हणून आपण त्याकडे पाहू शकतो. नव्हे तर भारतासारख्या देशामध्ये मागच्या अनेक वर्षापासून आणि आजही ग्रामीण भागामध्ये या ज्याला आपण काय म्हणू भूमिगत पाण्याचा वापर सातत्याने आपण करतो. आणि हे पाणी शुद्ध ठेवण्याचं काम किंवा आधी विहीर जी आहे, प्रत्येक गावामध्ये असणारी विहीर पिण्याच्या पाण्यासाठीचा एक मुख्य स्रोत असलेला आपल्याला दिसतो. आणि या पाण्याला स्वच्छ ठेवण्याचं काम या मृदेमधूनच केलं जातं. हे एक महत्वाचं काम त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरी एक बाब अशी आहे की पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल सहजासहजी मिसळतं आणि पाऊस आहे किंवा पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये प्रवाहित होतं. अशा वेळेस एका भूपृष्ठाहून ज्यावेळेस हे पाणी जातं, तो भूपृष्ठ आणि त्या भूपृष्ठामध्ये असणारी मृदा याचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं. आता या ठिकाणी काही चॅलेंजेस आहेत, ते सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, कॉम्प्लेक्स पोल्युशन रिचेस मिक्सचर फॉर द मिसमॅनेज्ड अँड अनकंट्रोल्ड डम्प साइट्स आहेत. includes mercury, arsenic, organic components, heavy metals and other hazard substances. Pesticides and antimicrobiological drugs is the crop in livestock productions are the among pollutant of key concern. Pollution from the abundant industrial sites on the conflict zone, nuclear power station, pesticide stockpilers, waste landfills, part of the longer terms, that is the useful matter for this. After that is the picture show evaporation, precipitation and runoff, surface and water table, groundwater flow. All activities are related to the soil, because of soil is the mother of the every natural activity. म्हणून या ठिकाणी मला एवढं सांगायचं वाटतं की मृदेशी नातं आपण जोडून ठेवूया, मृदा जिवंत ठेवूया आणि मृदेमधूनच आपल्या सर्वांना एक बळ मिळेल, इतकंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. या महाविद्यालयाने मला या ठिकाणी बोलवलं आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली. यामध्ये सुद्धा काही उणिवा, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला डायरेक्ट संपर्क करू शकता. आणि विशेषतः महाविद्यालयाचे प्राचार्य आणि जाधव सर या सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सूर्यवंशी सर. आपण आज मातीचे अनेक प्रकार, मातीचे होणारे प्रदूषण, तसेच त्या प्रदूषणाचा पर्यावरणावर होणारा परिणाम याविषयी विस्तृत विवेचन केले. मी पुन्हा एकदा आपले आभार मानते आणि यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते माननीय डॉक्टर विजया चव्हाण, आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर विजया नमस्कार. चव्हाण. श्री विजयसिंह यादव महाविद्यालयाच्या वतीने आज जागतिक मृदा दिन साजरा होत आहे. या दिनानिमित्त उपस्थित असणाऱ्या आमच्या सन्माननीय साधन व्यक्ती आणि बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर मदन सूर्यवंशी सर, माझ्या भूगोलशास्त्र विभागाचे सन्माननीय सहकारी आणि विभाग प्रमुख डॉक्टर B.S. जाधव सर, रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख सौ रेणुका पवार, माझे सर्व सहकारी आणि हा व्हिडिओ पाहणारे आपण सर्व विद्यार्थी आणि सहकारी प्राध्यापक मित्र हो. जागतिक मृदा दिन अर्थात मातीचा दिवस. खरं तर प्रत्येक दिवस हा मातीचाच आहे. मराठीमध्ये आपल्याकडे म्हटलंही जातं की माती असशी मातीत मिसळशी. कितीही उंचावर गेलात तरी जमिनीवरचे पाय सोडू नका, असे मातीशी संबंधित असणाऱ्या अनेक वाक्प्रचार आणि म्हणी प्रचलित आहेत. आणि आपण जगतो, आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करतो तेही या मातीच्याच जीवावरती.
किंवा ह्या मातीचे अनंत उपकार आपल्या जीवनावरती असतात, पण तरीही त्या मातीकडे एक वार पाहावं आणि त्याचं पृथक्करण करून आज ती काय म्हणते आहे हे ऐकावं, इतपत ही वेळ आज मनुष्य मातीला देत नाही. आणि म्हणूनच आजच्या या दिनी या मातीचं महत्त्व समजून घ्यावं आणि मातीचे काही प्रश्न आणि समस्या, त्याच्यावरचे उपाय, त्याच्या मातीसमोर असणारी, अर्थात मनुष्य जातीसमोर असणारी मातीविषयक आव्हानं समजून घ्यावीत. म्हणूनच आज आपण हा दिन साजरा करत आहोत. आणि नुकतंच आपण या कार्यक्रमाच्या साधन व्यक्ती डॉक्टर मदन सूर्यवंशी सर यांचं व्याख्यान आपण ऐकलं आणि त्यामधून अतिशय उद्बोधक अशी माहिती सरांनी दिलेली आहे. मी सर्वप्रथम माननीय सूर्यवंशी सरांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांच्याविषयी आभारही व्यक्त करते. मातीचं प्रदूषण, मातीचं डिग्रेडेशन किंवा मातीचं जे काही अवमूल्यन होतं आहे, जो काही मातीची पत खालावली जात आहे, या सगळ्याचा संबंध आपल्या जीवनाशी तर आहेच, पण संपूर्ण जीवसृष्टीशी आहे. आणि मातीचं प्रदूषण, जैवविविधतेचा ऱ्हास किंवा मातीचे पतेचं अवमूल्यन होणं, हे सगळे प्रश्न कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसावेत असं मला वाटतं. हा तर प्रत्येक माणसाशी निगडीत प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नांवरती आपण चर्चा करणं, त्याचा उहापोह करणं हे नागरिक म्हणून आणि सज्ञान भारताचा एक सज्ञान नागरिक म्हणून आपलं कर्तव्यच आहे. खरं तर आज जगापुढं अनेक आव्हानं उभी आहेत, जी प्रत्येक आव्हानं, मग ते प्रदूषण असो किंवा जागतिक तापमान वाढ असो, वातावरणातील बदल असोत किंवा आणखी लोकसंख्येचे प्रश्न असोत, हे सगळे प्रश्न येऊन भिडतात ते थेट मातीशीच. आणि या मातीमुळंच माणसाचं जीवन सुखकर झालं आहे हे आपण विसरता कामा नये. आणि त्यामुळं मातीचं पृथक्करण करणं, मातीचा पोत सुधारण्यासाठी आपापल्या स्तरावर प्रयत्न करणं हे आपलं आद्य कर्तव्यच आहे. आज या जागतिक मृदा दिनानिमित्त सरांनी आपल्यासमोर सॉईल लाईव्ह इश्यूज अँड चॅलेंजेस, म्हणजे कोणते प्रश्न आहेत, कोणती आव्हानं आहेत सॉईल जिवंत ठेवण्यासाठीचे, याचा अतिशय समर्पकरित्या त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि या माहितीचा आपण आपल्या आयुष्यात मातीचा प्रत सुधारण्यासाठी किंवा माती जिवंत राहण्यासाठी प्रयत्न कराल अशी मला आशा आहे. आज मला असं वाटतं स्वतःला की मातीविषयीचे काही प्रश्न म्हटले तर जागतिक स्तरावरती काही आव्हानं जरूर आहेत. आणि त्यातलं एक पहिलं आव्हान म्हणजे वाढत्या लोकसंख्येला आपण जे अन्नधान्य पुरवू शकतो, त्या अन्नधान्याचा प्रश्न पुन्हा येऊन चिकटतो तो मातीशीच. त्यामुळं वाढत्या लोकसंख्येला आवश्यक इतकं अन्नधान्य पुरवण्यासाठी मातीचा कस किंवा मातीची प्रत सुधारणं हे एक आपल्यासमोर मोठं आव्हान आहे. आणि उपलब्ध मातीचा किंवा उपलब्ध जमिनीचा आपण अधिकाधिक धान्य किंवा अधिकाधिक अन्नधान्य उगवण्यासाठी कसा वापर करू शकतो हे एक मोठं आव्हान सॉईल सायंटिस्ट समोर आहे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असणारे गोड्या पाण्याचे रिसोर्सेस हे आपण अत्यंत शहाणपणानं वापरले पाहिजेत. आणि हे शहाणपणानं जमिनीसाठीच वापरले गेले पाहिजेत अधिकाधिक. पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न आहेच, परंतु तरी देखील आपल्याकडं उपलब्ध असणारे पाण्याचे स्रोत, गोड्या पाण्याचे स्रोत हे शेतीसाठी, जमिनीसाठी शहाणपणानं कसे वापरले जातील हाही एक मोठा प्रश्न आहे. आणि किंवा प्रश्न म्हणण्यापेक्षा हे एक आव्हान आहे. आणि या आव्हानाचाही सॉईल सायंटिस्टना सामना करावा लागतो आहे, त्याच्यावरती उत्तरं शोधावी लागते आहेत. त्याच्यामध्ये एक संशोधक म्हणून, एक प्राध्यापक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून आपणही आपलं योगदान देणं अत्यावश्यक आहे. मातीमध्ये असणारे न्यूट्रिएंट्स किंवा मूलद्रव्य यांचा जो ऱ्हास होतो आहे वाढत्या प्रदूषणामुळे किंवा अतिवापरामुळे किंवा आणखीनही त्याला अनेक कारणं आहेत, पण या सगळ्या मूलद्रव्यांचं किंवा मातीमध्ये असणाऱ्या अन्न घटकांचं प्रिझर्वेशन करणं आणि मातीची फर्टिलिटी किंवा उपजाऊ
प्रत मातीची वाढवणं हेही एक आव्हान आपणासमोर आहे. आपण अगदी बागेमध्ये लावलेल्या कुंडीमध्ये लावलेल्या रोपाचं जरी उदाहरण घेतलं तरी अनेक आपल्यासारखे लोक असतात की आपल्या बागेमध्ये आपण अशा पद्धतीचं गार्डन वगैरे करतो, बगीचा करतो, परंतु पुन्हा पुन्हा त्या मातीचं पुनरुज्जीवन करणं आणि त्या मातीची उपजाऊ प्रत टिकवून ठेवणं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आपण कोणतेही करत नाही. आणि त्यामुळं हे जर बगीचाच्या बाबतीत होत असेल तर शेतजमिनीच्या बाबतीत किंवा मोठ्या जमिनींच्या बाबतीत काय होत असेल याचा विचारही या निमित्तानं आपण करणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं आहे ते जी जमीन आपण एनर्जीसाठी वापरतो किंवा विंड मिल्स असतील किंवा आणखीन न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतील किंवा आणखीनही ऊर्जा उत्पादनासाठीची जी काही आपण यंत्रणा वापरतो त्या यंत्रणेच्या उभारणीसाठी आपण जमिनीचाच वापर करतो. आणि ते कसं आपल्याला अकोमोडेट करता येईल किंवा याचं व्यवस्थापन आपण करणं आणि अधिकाधिक जमीन ही आपल्या वापरासाठी कशी राहील हे देखील एक आव्हान आज आपल्या समोर जरूर उभं आहे. त्यानंतर वातावरणातील बदल, तापमानातील बदल, संपूर्ण जीवसृष्टीच यामध्ये भरडून जाते आहे. मग जमीन तरी त्याला कशी अपवाद असणार, कारण संपूर्ण जीवसृष्टीच जमिनीवरती उभी आहे किंवा या मातीवरती उभी आहे. त्यामुळं जागतिक वातावरणामधल्या जागतिक बदलाला तोंड कसं द्यायचं आणि या सगळ्या बदलांना सामोरं जाताना आपण आपल्या मातीविषयी आणि जमिनीविषयीची काळजी कशी घेऊ शकू हे देखील एक आव्हान आहे. जमिनीवरती कोणता परिणाम होतो आहे क्लायमेट चेंजचा किंवा जागतिक वातावरण बदलाचा कोणता परिणाम जमिनीवरती होतो आहे आणि तो कशा पद्धतीनं रेक्टिफाय करता येईल, कशा पद्धतीने तो मिनिमाइज करता येईल हा प्रयत्न देखील आपण करणं हे आपल्यासमोर एक आव्हान आहे. आणि संशोधकांना देखील याच्यावरती उत्तरं शोधणं आज अत्यावश्यक बनलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्या जीवसृष्टीचं प्रिझर्वेशन करणं, कॉन्झर्वेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण या सगळ्याचा परिणाम होतो आहे तो जमिनीमधल्या जीवसृष्टीवरती आणि जमिनीवरच्या जीवसृष्टीवरती. त्यामुळं जमिनीमधली जीवसृष्टी कशी अबाधित राहील आणि जमिनीवरच्या जीवसृष्टी किंवा मातीवरच्या जीवसृष्टीचं काय, या दोन्हीही जीवसृष्टी अबाधित कशा राहतील, पर्यावरणामधले संपूर्ण बदल याच्यावरती कमीत कमी परिणाम कसे करतील याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि अर्थात दुसरा प्रश्न आहे तो रिसायकलिंग द वेस्ट, म्हणजे संपूर्ण जे काही वेस्ट निर्माण होतं ते फायनली जातं हे आपल्या स्त्रोतांवरती, मध्ये पाणी असो किंवा जमीन असो. आणि जमिनीवरती पडणाऱ्या या वेस्टचं रिसायकलिंग कसं करता येईल याचा देखील विचार आपण या निमित्तानं करणं गरजेचं आहे. संपूर्ण या व्यवस्थेचे प्रश्न, मातीचे प्रश्न, जमिनीचे प्रश्न हे तुमचे माझे व्यक्तिगत नाहीत, हे केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत, तर हे जागतिक स्तरावरचे प्रश्न आहेत. आणि या जागतिक स्तरावरच्या प्रश्नांना आपण आपल्या व्यक्तिगत आणि स्थानिक पातळीवरती तरी उत्तरं शोधणं गरजेचं आहे. त्यामुळं आजच्या या दिनानिमित्त मी विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छिते की त्यांनी आपापल्या घराभोवतीची किंवा आपल्या शेतजमिनीची काळजी घेणं आणि त्याचा पोत सुधारणं, त्याच्यावरती कोणतेही प्रदूषणाचे आणि वातावरण बदलाचे अतिरिक्त परिणाम होऊ न देणं यासाठी जरूर प्रयत्न करावेत. आणखीन आपण आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या जमिनीचा पोत सुधारणं आवश्यक आहे. त्याशिवाय जमीन चांगली असेल तर आपण आपले पाय त्याच्यावरती घट्ट राहून आपल्या भारताचा, आपल्या भागाचा झेंडा फडकवत ठेवू शकतो. अन्यथा जमीन भुसभुशीत झाली, जमिनीचा प्रत खालावला, स्तर खालावला तर आपण देखील तिच्यासोबत खालीच जाऊ. हे भान आपण आज ठेवायला हवं आणि हे लक्षात ठेवून आपण सर्वांनी या जागतिक मृदा दिनानिमित्त अशी शपथ घ्यावी असं मला वाटतं की जोवर मी या जीवसृष्टी
सृष्टीचा एक भाग आहे, तोवर मी माझ्या मातीची काळजी घेईन, माझ्या मातीशी इमान राखीन. इमान राखणं म्हणजे मातीची आठवण काढणं नव्हे, तर मातीविषयीची भावना जिवंत ठेवणं आणि मातीविषयीचं प्रेम व्यक्त करणं आणि तिची काळजी घेऊन ती अधिकाधिक चांगली कशी राहील याचं आपण याच्यासाठी प्रयत्न करणं हे होय. आणि त्यामुळे या मृदा दिनानिमित्त मी आपणा सर्वांना शुभेच्छाही देते. आणखीन आपण सरांनी सांगितलेल्या विचारांवरती योग्य कृती कराल आणि आपल्या भोवताली असणाऱ्या वातावरणाची, जमिनीची काळजी जरूर घ्याल असं मला वाटतं. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद मॅडम. आपण आत्ताच सांगितले की मृदेवर प्रदूषणाचे जे परिणाम होत आहेत आणि त्याचेच परिणाम पुन्हा सर्व प्राण्यांच्या वरती होत आहेत आणि हे प्रदूषण कमी करायला हवे. मी पुन्हा एकदा आपले धन्यवाद मानते. आणि आज जो जागतिक मृदा दिन साजरा केला जात आहे या कार्यक्रमाचे औपचारिक भाग म्हणजे आभार मानण्याचं काम मी माझ्याकडे घेते आहे. आजचा दिन साजरा करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मृदा, माती ज्यामुळे जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं आहे, जास्तीत जास्त अन्नधान्य निर्माण होतं आहे आणि हे अन्नधान्य निर्माण करण्यासाठी आपण अनेक रसायनांचा वापर करत आहे, तसेच क्षारयुक्त पाण्याचा वापर करत आहे आणि यामुळं या मृदेचे होणारे प्रदूषण आपण आज रोखले पाहिजे. या दिनानिमित्त आपण आज असं ठरवलं पाहिजे की मी मातीचं प्रदूषण करणार नाही. या कार्यक्रमासाठी उपस्थित आजचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर मदन सूर्यवंशी सर यांनी खूप सुंदर विवेचन केलेलं आहे आणि आपणाला मातीचे महत्त्व समजावून सांगितलेले आहे. मी महाविद्यालयाच्या तसेच भूगोलशास्त्र व रसायनशास्त्र विभागाच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते. ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन झालं आमच्या प्रेरणास्थान माननीय डॉक्टर विजया चव्हाण यांचेही मी आपणा सर्वांच्या वतीनं आभार मानते. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शेतकरी बंधू, शिक्षक, विद्यार्थी तसेच या कार्यक्रमाचे आयोजक माननीय डॉक्टर बाळासाहेब जाधव सर या सर्वांचे मी इथं आभार मानते आणि आजचे हे राष्ट्रीय वेबिनार इथेच संपला असं मी जाहीर करते.